जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि प्रियांनो, आपण या सकाळच्या प्रार्थनेच्या सुरुवात करत असताना आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर. आज ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलेली आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, वचन न ऐकू देणारा दुरात्मा, प्रार्थना न करू देणारा दुरात्मा, प्रभू, प्रार्थनेसाठी असणारे सर्व अडखळण नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. प्रिय प्रभू येशू, तुझ्या वचनातून मी बोलत असताना प्रभू तुम्हाला सहाय्य कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने चालू. आणि प्रभू, नव्याने या 2026 वर्ष आम्ही तुला समर्पित करावं, तुझ्या लोकांसंगती राहावं. यासाठी प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकास संगती तू राहा आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभू, या वचनाद्वारे अनेक लोक आशीर्वादित होऊ दे. या वचनाद्वारे प्रिय प्रभू येशू, अनेक लोकांच्या जीवनामधली अशांती काढून टाक. या वचनाद्वारे जे बंधनामध्ये अडकलेले आहेत प्रभू, त्यांच्या जीवनातील सर्व बंधनं तुटल्या जाऊ दे. प्रभू, हे तुझं वचन प्रत्येकाच्या अंतःकरणात घर करून बसू दे. ओ पित्या परमेश्वरा, ज्या दुष्टाच्या हल्ल्यामध्ये आणि प्रिय प्रभू येशू दुष्टाच्या प्रभावाखाली अडकलेले लोक आहेत प्रभू, त्या सर्व बंधनं नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. अभिषेकाने तू प्रत्येकाचा ताबा तू घे पित्या परमेश्वरा. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे आणि तुझं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आजचं वचन तू आशीर्वादित कर. तू मला सहाय्य कर आणि तुझं गौरव हो दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक, आमेन. प्रियांनो, पुन्हा एकदा आपल्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि परमेश्वर देव आज तुमच्याशी काय बोलणार आहे, परमेश्वर देव आज आपल्या सर्वांना काय मार्गदर्शन करणार आहे, त्या देवाला आपण धन्यवाद देऊया. आणि खरोखर आजचं वचन आहे पौलाचे तिमोथेला पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 18 वचनाचा शेवटचा भाग आपण पाहणार आहोत. वचन मी आपल्यासाठी वाचतो. माझ्या मुला तिमोथ्या, तुझ्याविषयी पूर्वी झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की तू त्यांच्या द्वारेच सुयुद्ध कर. प्रियांनो, आज आम्हाला जे काही सुयुद्ध करायचं आहे ते सुयुद्ध कोणा माणसाबरोबर नाही, कोणा राष्ट्राबरोबर नाही, कोणा वैऱ्याबरोबर नाही. तर प्रियांनो, हे जे सुयुद्ध आहे ते सुयुद्ध आम्हाला दुष्टाबरोबर करायचं आहे. सु म्हणजे चांगलं, चांगलं युद्ध आमच्या जीवनामध्ये हे पाहिजे. प्रियांनो, आमची आत्मिक लढाई ही हाडामासाबरोबर नाही तर आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे, ह्या जगातल्या परिस्थितीबरोबर आहे. हो प्रियांनो, आम्ही जे देवाचे लोक आहोत, आम्हाला अनेक संकटामधून, अनेक प्रॉब्लेममधून जावं लागतं. आणि ह्या सर्व संकटावरती, या सर्व समस्येवरती विजय देणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आम्हाला ह्या जगामध्ये सुयुद्ध करायला जायचं आहे, सुयुद्ध करायचं आहे. आणि हे सुयुद्ध आमच्या जीवनामध्ये पाहिजे प्रियांनो. कारण जर आम्ही सुयुद्ध करणारे नसलो तर देवाच्या राज्यामध्ये आमचं प्रवेश होणार नाही. आणि या सकाळच्या वेळेस मी आपल्या प्रत्येक दासीला, देवाच्या लोकांना आवाहन करत आहे की प्रियांनो, आपलं जे युद्ध आहे, मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे हाडामासाबरोबर नाही, शत्रूबरोबर नाही, राष्ट्रांबरोबर नाही, तर 1 पेत्र याचा पहिला अध्याय, 5वा अध्याय आणि 8 वचन सांगतं की तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखं कोणाला गिळावं हे शोधत फिरत आहे. आणि म्हणून ह्या वचनावरती आम्ही अधिक आणि अधिक जोर देऊन आमचं जे युद्ध आहे ते युद्ध हे कोणा हाडामासाबरोबर नाही
तर आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर जो शत्रू, जो सैतान आहे, दुष्ट आहे, त्याच्या बरोबर आमचं युद्ध आहे, हे आम्ही विसरलं नाही पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला हे युद्ध करण्यासाठी जी सामग्री लागणार आहे, ती सामग्री म्हणजे तुमच्या आणि माझ्या जवळ जे देवाने दिलेलं वचन आहे, जे देवाने दिलेलं बायबल आहे, त्या बायबलच्या द्वारे आम्हाला, त्या वचनाच्या द्वारे त्या दुष्टासंगती युद्ध करायचं आहे. आणि प्रियानो, हे सुंदरसं वचन आज आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही घेतलं पाहिजे. आणि हे युद्ध करण्यासाठी इपिस्कारास पत्रामधली जी शस्त्र सामुग्री आहे, ती शस्त्र सामुग्री आम्हाला धारण केली पाहिजे प्रियानो. आणि म्हणून हे जे छोटंसं वचन आहे, ह्या दिवसामध्ये परमेश्वर देव आम्हाला सुयुद्ध करायला लावणार आहे. आणि हे सुयुद्ध आम्हाला जे आहे ते देवाच्या राज्यासाठी करायचं आहे, आत्मिक वाढीसाठी करायचं आहे. आणि प्रियानं, आम्हाला कोणाचं वाईट करायचं नाही, आम्हाला कोणाच्या विरोधात उभं राहायचं नाही, आम्हाला निंदा करायची नाही, आम्हाला व्यभिचार करायचा नाही, आम्हाला पापात पडायचं नाही. तर प्रियानो, आम्हाला परमेश्वराच्या वचनानुसार आम्ही चाललं पाहिजे. प्रियानो, आज अनेक लोक संकटामध्ये आहेत, अनेक लोक निराशेमध्ये आहेत, अनेक लोक आजारामध्ये आहेत, अनेक लोक पिडलेले आहेत, अनेक लोक निराश आहेत, अनेक लोक आत्महत्या करण्याचा विचार करत आहे, अनेक कुटुंबामध्ये अनेक फॅमिली तुटण्याच्या मार्गावरती आहेत, कोर्टामध्ये केसेस चालू आहेत. प्रियानो, आज हे कशामुळे होत आहे? आणि ते पण मी सांगत नाही की जे देवाचे लोक आहेत त्या लोकांच्या जीवनामध्ये हे अनेक असे प्रॉब्लेम उपस्थित झालेले आहे. केवळ कशामुळे झालेलं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाला प्रथम स्थान देत नाही. आमचं जे सुयुद्ध आहे ते सुयुद्ध देवाच्या वचनानुसार चाललेलं नाही आहे. आम्ही परमेश्वराला वेळ देत नाही, आम्ही प्रार्थनेला वेळ देत नाही, आम्ही आमचं जीवन देवाला समर्पित करत नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा अभाव आमच्या जीवनामध्ये आहे. प्रियानो, मी कळकळीची विनंती करत आहे, प्रियानो, जर आमचं युद्ध जर चांगलं नसेल तर प्रियानो, ह्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये उतरून येतात प्रियानो, आणि देवापासून आम्ही दूर जातो. तर चला प्रियानो, आमचं जे सुयुद्ध आहे ते सुयुद्ध आम्ही आमच्या परमेश्वराच्या, देवाच्या राज्यासाठी, आमच्या आत्मिक वाढीसाठी आम्ही हे सुयुद्ध त्या दुष्टासंगती केलं पाहिजे प्रियानो. आणि हे युद्धामध्ये टिकाव लागण्यासाठी सर्वात महत्त्वाची शस्त्र सामग्री आहे ती म्हणजे आम्ही प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे, आम्ही प्रभूमध्ये राहायला पाहिजे, त्याच्या संगती संबंध आम्ही चांगले ठेवले पाहिजे. आणि म्हणून या सकाळच्या वेळी जे छोटंसं वचन आहे, देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत प्रभू. ही सकाळची वेळ आणि सकाळचं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं केलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत, जे आजार आहे, जी निराशा आहे, प्रिय प्रभू येशू, त्या सर्व गोष्टींसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू. ते सर्व आजार, निराशा, नासूर येशूच्या नावामध्ये त्यांना धमकावून टाकत आहोत. हो पिता परमेश्वरा, तुला बसलेल्या फटक्यांनी तू आम्हा प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे. या वचनाची घोषणा तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये मी या सकाळच्या वेळेस करत आहे प्रभू. तू प्रत्येकाला आरोग्य दिलेलं आहे, प्रत्येकाच्या जीवनातील निराशा तू काढून टाकलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आज या सकाळच्या समयी प्रिय प्रभू येशू आम्ही प्रार्थना करत आहोत, ज्या लोकांची कामं रखडलेली आहेत, ज्या लोकांची कामं होत नाही, त्या लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे प्रभू येशू. त्या कामामधील सर्व असलेले अडखळ नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. सरकारी कामं असतील, कोणतेही कामं असतील प्रभू, ते सर्व कामं
तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रिय प्रभू येशू तू काढून टाक. प्रभू, ज्यांच्या उधाऱ्या थकलेल्या आहेत, प्रभू ज्यांचे पैसे येणे इतर लोकांपासून बाकी आहे, प्रभू त्या लोकांच्या मनामध्ये तू कार्य कर. आणि प्रभू त्यांच्या थकलेल्या उधाऱ्या प्रिय प्रभू येशू ज्यांनी पैसे उसने दिलेले आहेत, प्रभू त्या सर्व लोकांना त्या परत मिळू दे. आणि प्रभू तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवापा अजून आम्ही प्रार्थना करीत आहोत, ज्या तरुण तरुणींचे विवाह जमत नाही त्या तरुण तरुणींना योग्य वर योग्य वधू तू दे आणि त्यांच्या जीवनामध्ये साक्ष होऊ दे. प्रभू जे व्यसनामध्ये आहेत, प्रभू जे पापामध्ये पडलेले आहेत, अशा लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू त्यांच्या जीवनातील सर्व व्यसन तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाकू दे. आणि प्रिय प्रभू येशू त्यांना तू स्पर्श कर आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे प्रगट होऊ दे. हो पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रभू, आमच्याकडून या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू देऊ नको. आम्हाला तुझ्यामध्ये वाढू दे, तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढू दे. कोणत्याही दुष्ट शक्तीचा स्पर्श आम्हा कोणालाही होऊ देऊ नको. प्रभू, सर्व मृत्यूवरती विजय देणारा परमेश्वर तू आहे. प्रभू, सर्व संकटापासून येणाऱ्या संकटापासून प्रिय प्रभू येशू तू प्रत्येक व्यक्तीचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. आमचे सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. आज दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. सर्व कार्यक्रम तू आशीर्वादित कर. सर्व अपघातापासून, सर्व मृत्यूपासून, सर्व वाईट गोष्टीपासून तू आमचं रक्षण कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. होय प्रियांनो, आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन. आमेन.